अभिषेक दादा भुजबळ यांच्या लग्नानिमित्त मांडवटाळा त्यांनी ठेवलेलं आहे. मग ते शूट करण्यासाठी आपण जातोय. तर जसं तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं असाल की आमची टीम प्री वेडिंगसाठी गेली होती आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये आम्ही मांडवटाळ्यासाठी जातोय. तर तुम्हाला आज लॉइडली सिस्टीम तर खूप जणांना माहिती आहे. तर त्या लॉइडली सिस्टीमचे साऊंड असणार आहेत आणि लाईट सेटअप पण खूप चांगले असणार आहेत. तर नक्कीच होपफुली आम्ही प्लॅन करतोय की शूट चांगलं झालं पाहिजे आणि नेहमीप्रमाणे आमची टीम जशी आहे तशी तुम्हाला दिसेल, एकदम कष्टाळू. सो तुम्ही त्यांचे चेहरे बघू शकता. तर आज नेहमीप्रमाणे शशीदादा आहे, त्यानंतर भोपे भाऊ आहे, त्यानंतर स्वतः ओमकार भाऊ जमजाडे, त्यानंतर गोपाल भाऊ मुंडे अशी टीम आहे. यावेळेस अंकुश सर नाही आहेत. बेसिकली आज पण आम्ही FX3A वरती शूट करतोय. 70-200 कॅन्डिडेटसाठी यूज करणार आहे. त्याचबरोबर आम्ही जी मास्टर लेन्सेसचा पुरेपूर वापर करणार आहे. FX3A का तर लो लाईटमध्ये आम्हाला परफॉर्मन्स त्याचा कॅमेराचा खूप आवडतो. सो आम्ही असं प्लॅन केलं आहे आणि आज काहीतरी क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे. तर असं आम्ही आज नियोजन केलेलं आहे. तर पाहूयात काय होतंय. आणि पुढे आमचे कुंदनदादा म्हणजे कुंदनदादा पाटील हे पुढे आमची वाट बघताय. आणि आज ॲक्च्युली थोडंसं आहे ना कंटिन्यू शूटमुळे झोपणं झाल्यामुळे थोडंसं एक अशक्तपणा म्हणतो ना तसं झालेलं आहे मला. बट कामापुढे काही नाही आणि ते करावंच लागतं. शशीदादाचं तर दुखणं ते सांगू पण नाही शकत आम्ही शब्दात. पण झोपच नाही आमची 4 दिवस झालं. तसं आमचं दुःख आहे. सो काय होतं ते बघूया. मित्रांनो, आम्ही ड्राईव्ह करताना शूट करायला नाही पाहिजे म्हणून आम्ही एक स्टँड विकत घेतलं आहे आणि त्या स्टँडचा वापर करून आम्ही प्रॉपर गाडी चालवतो आहे, जेणेकरून मला कॅमेऱ्यातून पुढचं मागचं आणि हे सगळं दिसेल. तर अशा प्रकारे आम्ही ड्राईव्ह करतो आहे. पूर्ण टीम दिसते. मित्रांनो, शूटमध्ये व्लॉगचं कारण काय की ना कॅमेरा पाठीमागे खूप साऱ्या गोष्टी करतात, चांगल्या कधी वाईट आणि एक्सपिरियन्स. त्याची जी मजा असते ना ते आमचं प्लॅन आहे की ते कॅप्चर झालं पाहिजे आणि तुमच्यापर्यंत फोटोग्राफरची मेहनत पोचावी. खूपदा असं होतं ना, क्लायंट आम्हाला कार्यक्रमाच्या 2-3 तास अगोदर बोलून घेतं आणि त्यावेळेस आमचा खूप वेळ जातो. विचार करा, जर 2 तास जर आम्हाला झोप प्रॉपर मिळाली तर आम्ही अजून डेडिकेटली आणि चांगलं काम करू शकतो असं आम्हाला वाटतं. म्हणून हे व्लॉग बनवायचं रिझन आहे. याच्यामध्ये दुसरं काही रिझन नाही. जर तुम्हाला जर आमचे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे दीपक पुराणे व्लॉग्स आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण टीम, बिहाइंड द सीन, मांडवटाळा, लग्न अशा सर्व प्रकारच्या इव्हेंटमध्ये आम्ही जिथं आम्ही BTS शूट करू शकतो तर असे व्लॉग्स आमचे येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जी बाकीची आमची टीम आहे, पण आता काय आहे गाडी चालवते म्हणून स्टँडवर काढला आहे कॅमेरा आणि टीमकडे सुपूर्द करते. आमचे नवरदेव अभिषेक दादा आता रेडी होते ते आणि लवकरच मांडवटाळा आता व्लॉग. हे कुंदनदादा पाटील यांचा मित्राचा मांडवटाळा आहे. आता नगरवरनं स्पेशल शूट करायला हे भोपे सर आणि आमचे शशीदादा. आणि आता मला फोन आला आहे, आमचे अभिषेक दादाचं घर आहे आणि तर हे सर्व भोपेने आत्ता आठवण करून दिली की ब्लॉग आम्हाला आढावा घ्यायचा आहे. शकता मित्रांनो, आमचे सर इथे आभार कष्ट करताना
वाढ नाही भाई काम वाढ मित्रांनो, अशा प्रकारे शूट झालेलं आहे मांडव टाळ्याचं आणि पूर्ण टीम आम्ही जेवण करून आपल्या घरी चाललो आहे. आणि विषय असा आहे की मांडव टाळ्याला तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, खूप मजा आलेली आहे. कारण की ना मांडव टाळा म्हणले की अनप्लॅन सगळ्या गोष्टी, अनप्लॅन सॉन्ग प्ले होणं आणि ते पण आवडीचं सॉन्ग लागल्यानंतर तुम्ही लास्ट फुटेजमध्ये पाहिलं असेल ते दोघंजण किती एन्जॉय करतात, की ते मन तर मुग्ध होऊन नाचत आहेत, म्हणजे एकदम तल्लीन होऊन नाचत आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे दुःख सुख ह्या गोष्टीचा सगळ्याचा विसर पडतो आणि तुम्ही लाईफ एन्जॉय करता. अशा प्रकारे हा आमचा सेकंड व्लॉग आपण संपवत आहे. आणि मित्रांनो, अशाच चांगल्या व्लॉगसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर हा नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो, बाय आणि खूप खूप धन्यवाद जेवढं तुम्ही आत्तापर्यंत सपोर्ट करताय आणि केलं आहे त्याच्याबद्दल. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुमचा मित्र दीपक पुराणे आणि पुन्हा एकदा नवीन स्टोरी घेऊन लवकरच येत आहे भाग 3 मध्ये. धन्यवाद.